नमस्कार मित्र हो, मराठी भाषेतील 101 अत्यंत महत्त्वाच्या म्हणी त्याच्या अर्थ आणि उगमाच्या कथेसह आयसर्च एज्युकेशन आपल्यासाठी घेऊन येत आहे. 10वी TET MPSC UPSC पोलीस भरती आदी परीक्षांसाठी या 10 मराठी भाषेतल्या ज्या म्हणी आहेत त्या अत्यंत उपयुक्त आहेत. तर आपण एकापाठोपाठ एक म्हणी आपण शिकणार आहोत. आता इथं उगमाच्या कथेसह म्हणी दिल्या याचा अर्थ असा नाही की प्रत्येक म्हणीच्या पाठीमागे काहीतरी कथा आहे. समजण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी जी काही कथा जोडता येईल, जे काही मला गोष्टी जोडता येतील त्या मी त्या म्हणीच्या अनुषंगाने जोडलेल्या आहेत. तर बघूया आपण. सगळ्यात पहिली म्हण आपल्या समोर येते, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. आता याचा अर्थ असा आहे की एखाद्याने खूप मोठा गुन्हा केला म्हणून त्याचं स्पष्टीकरण असं होऊ शकत नाही की दुसऱ्याने काहीतरी छोटा गुन्हा करायचा आणि सांगायचं, मग त्याने ते केलं, मग मी केलं तर काय बिघडलं. या अशा प्रकारचा आशय ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आपण म्हणतो एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. शक्यतो बऱ्याच वेळेस बघा, आता समजा एखादं पर्टिक्युलर गव्हर्नमेंट आहे, त्या गव्हर्नमेंटने खूप मोठा भ्रष्टाचार केला आणि मग त्यामुळे दुसरं जे काही त्यांचे विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने त्याच्या विरोधात बंड पुकारला आणि सांगितलं की ही गव्हर्नमेंटने खूप भ्रष्टाचार केला, अमुक केलं, धमुक केलं. आणि मग नंतर ज्यावेळेस ही विरोधक ज्यावेळेस सत्तेत येतील आणि त्यावेळेस त्यांनी जर समजा काही भ्रष्टाचार केला आणि त्याचं समर्थन ते जर असं करत असतील की आम्ही तर एवढा भ्रष्टाचार केला, त्यांचं तर एवढं खपून गेला, म्हणजे त्या केसमध्ये काय झालं, त्यांनी गाय मारली म्हणजे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला. यांनी थोडं तरी केला पण का करायचं ना. म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. पुढची म्हण, कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात. आता पेव म्हणजे काय की पेव म्हणजे जुन्या काळी ज्यावेळेस मोगलाई होती, मोगलाईच्या पिरियडमध्ये काय व्हायचं की मुघल सैन्य आक्रमण करायचं आणि मग सगळं धनधान्य जे काय असेल ते लुटून ते घेऊन जायचे. किंवा मुघलच काय, कुठलाही एखादा जो काही राजा असायचा त्या काळात म्हणजे लुटारूंचा प्रमुख जो आहे तोच राजा असायचा कदाचित. तर त्यावेळेस ते लुटलं जाऊ नये म्हणून ते त्यावेळेचे शेतकरी काय करायचे की जमिनीमध्ये एक मोठा खड्डा खोदायचे आणि त्या खड्ड्यामध्ये ते काय करायचे की तिथं धान्य पेरून तिथं त्याच्यामध्ये असं शेणामातीने सारून आणि त्याच्या खोलगट खड्ड्यामध्ये सगळं धान्य तिथं साठवणूक करायची. जसं आता आपण कोठी किंवा वेगवेगळ्या भांड्यांमध्ये धान्य साठवतो तसं ते जमिनीमध्येच एक खड्डा खोदून त्याला शेणामातीने लिंपून आणि त्यामध्ये धान्य साठवायचे, त्याला म्हणतात पेव. आता पिसा या शब्दाचा अर्थ असा आहे की पिसा म्हणजे वेडा पिसा, आपण ज्याला म्हणतो की एखादा वेडा पिसा झाला तर पिसा म्हणजे वेड्यासारखा. आता कांदा पेवात पडला म्हणजे पेव म्हणजे कुठे, जमिनीत आहे, घरातच आहे. कांदा त्यात पडला, सडला, त्याचा वास येतोय आणि हा वेडा कुठे शोधतोय, सगळं गावभर का कुठून कांद्याचा वास येतोय म्हणून. म्हणजेच काय की आपल्या जवळपास एखादी गोष्ट असते, ती जवळपासची गोष्ट जवळपास न शोधता फार कुठेतरी बाहेर लांब शोधणे, त्याला म्हणतात कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात. चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. हे बघा, असं पेव असतं आणि त्या पेवामध्ये धान्य साठवलं जातं. पुढची म्हण बघूया, अडकेची भवानी आणि सपिकेचा शेंदूर. अडका आपण म्हणतो बघा, पैसा अडका, तर त्यापैकी अडका हे अतिशय कमी किमतीचं नाणं, कमी नाणं म्हणजे कमी, आपण म्हणतो ना की 5 पैसे 10 पैसे आणि 1 रुपये 2 रुपये, तसं खूप कमी किमतीचं नाणं. अडकेची भवानी आणि सपिकेचा शेंदूर. सपिका हा कदाचित मला कन्फर्म नाही, मी खूप ठिकाणी सर्च करण्याचा प्रयत्न केला पण नाही मिळाला त्याचा अर्थ. पण सपिका एक सर्पिका नावाचं एक नाणं होतं आणि कदाचित ते त्या काळातलं आत्ताच्या काळातलं 1 रुपया म्हणजे सपिका आणि 1 पैसा म्हणजे अडका. तर अशा पद्धतीच्या प्रपोर्शनमध्ये असं ही म्हण आपण लक्षात घेऊया, अडकेची भवानी आणि सपिकेचं शेंदूर. आता या म्हणीचा अर्थ काय होतो, अडकेची भवानी म्हणजे जी महत्त्वाची गोष्ट आहे ती छोटीच आहे, म्हणजे तिच्यासाठी येणारा खर्च छोटाच आहे, पण तिच्यासाठी जो करणारा जो काही डामडौल आहे त्याची किंमत खूप जास्त आहे. म्हणून असं म्हणतात की अडकेची भवानी आणि सपिकेचं शेंदूर म्हणजे एकदम 5-10 पैशांची देवाची मूर्ती आणायची आणि त्याला जो शेंदूर आणायचा तो सर्पिकेचा म्हणजे खूप मोठ्या किमतीचा तो शेंदूर त्या दगडाला फासण्यासाठी आणायचा.
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च. याच अर्थाची अजून एक म्हण आहे, आपण ती दरवेळेस म्हणजे वापरतो, की चाराण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला. म्हणजे कोंबडीचा खर्च कमी, पण तिला लागणारा जो काही मसाला आहे त्या मसाल्याचाच खर्च जास्त. म्हणून आपण या म्हणीसाठी काय म्हणतो, या अर्थासाठी काय म्हणतो म्हण, की चाराण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला. तसंच त्याचा अर्थाची ही म्हण आहे, अडकेची भवानी आणि सपिकेचा शेंदूर. बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये कन्फ्यूज होतं आणि असे कन्फ्यूज करणारेच शक्यतो म्हणी तिथं वापरल्या जातात. तट्टाला टुमणी आणि तेजीला इशारत. आता तट्ट म्हणजे काय, की छोटासा घोडा असतो, म्हणजे खूप मोठा घोडा नाही, तर म्हणजे एकदम त्याच्यात माझ्याकडे इमेज असेल बहुतेक, इमेजमध्ये तुम्हाला दाखवतो. हा बघा, याला म्हणतात तट्ट. म्हणजे खूप असा मरतुकडा जातीचा घोडा, आणि त्या घोड्याला तुम्हाला जर पळवायचं असेल तर त्याच्यावरती जेमतेम एखादा माणूस बसून आणि त्याला सारखी टोचणी लावावी लागते की पुढे जाण्यासाठी. हाईक 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 करीत त्याला सतत पुढे त्याला सतत टुमणी लावावं लागते. टुमणं लावणं म्हणजे काय, की सतत त्याला मागे लावणं, अशी खात्यामध्ये काठी घेऊन त्याला सारखं पिटाळीत राहावं लागतं. ओके. तट्टाला टुमणी आणि तेजीला इशारत. तेजी म्हणजे अशा प्रकारचा जातीवंत घोडा. या घोड्याला नुसती चापट जरी मारली तरी तो खूप वेगाने धावतो, किंवा त्या चापकाचा नुसता इशारा जरी केला त्याला तरी सुद्धा तो सुसाट वेगाने धावत सुटतो. आता काही लोक असतात की जे खूप मंद असतात, त्यांना सतत मागं लागावं लागतं की हे कर हे कर, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. काही जण असतात जातीवंत हुशार असतात, त्यांना सांगण्याची गरज नसते. त्यांच्याकडे नुसते नजरेने जरी बघितलं आईवडिलांनी तरी सुद्धा ते लगेच अभ्यासाला बसतात. त्यांच्यासाठी ही म्हण आहे, तट्टाला टुमणी आणि तेजीला इशारत. जो उमदा जातीवंत घोडा असेल त्याच चालण्याकरता नुसती खून केली की पुरेशी असते, पण एखाद्या तट्टाला जलद चालवायचे असेल तर काठीने मारावे लागते. पुढची म्हण बघूया, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. नावातच आहे, तुमचा चेहरा, काही काही जण असतात बघा की ज्यांचा चेहरा बघितला की असं वाटतं हा खूप गरीब मुलगा आहे हा, पण क्लासमध्ये किंवा वर्गात आपण माहीत असतं, आपल्याला वर्गातल्या वर्गमित्रांना इतरांना माहीत असतं की शिक्षकांचं याच्यावरती फोकस नसतो, कारण हा याचा चेहरा खूप गरीब दिसतो, पण हा बारा भानगडी करून ठेवलेले असतात, त्यांनी कुठेतरी खूप गोंधळ घालून ठेवलेला असतो, मारामाऱ्या केलेल्या असतात, कोणाच तरी खोडी काढलेली असते. म्हणजेच अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी, अशा प्रकारच्या मुलासाठी काय म्हणतात, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. आता सध्याची म्हणजे आता ही 2021 वर्ष आहे, या वर्षामध्ये जी पॉप्युलर सिरियल आहे मराठी भाषेमध्ये देवमाणूस, तर त्यामध्ये तो देवमाणूस हे जी कॅरेक्टर आहे ते चेहरा खूप भोळा करतो आणि त्यांनी जवळपास 11 ते 12 खून केलेले असतात. मग त्यावेळेस तिथली जी आजी आहे ती आजी सतत त्याला ही म्हण वापरत असते, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. चेहऱ्याने साधा भोळा असणारा माणूस गुन्हेगार निघणे किंवा करामती निघणे, अशा वेळेस आपण म्हणतो चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. याचा अर्थ असा आहे की आपण याच्यातले उलटा चोर कोतवाल को डाटे अशी हिंदी भाषेतली पण एक म्हण आहे. आपण चुका करायच्या आणि आपण काय करायचं की दुसऱ्यावरला नावं ठेवायचे, नाही नाही तू चुकीचं आहे, तू तसं केलं असेल. अशा बऱ्याच लोकांना सवय असते की त्यांच्याकडून चूक झाली ना, काही चूक असो, ते काय करतात, ही माझ्याकडची चूक नाही, हे त्यांनी असं केलं म्हणून मी असं केलं. ह्या असल्या प्रकारच्या प्रवृत्तीच्या लोकांसाठी म्हणे आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. याचा अर्थ असा आहे की स्वतः वाईट कर्म करायचे आणि दुसऱ्यावर संशय घ्यायचा. पुढची म्हण, कर्कशेला कलह तर पद्मिनीला वृत्ती गोड. कर्कशा म्हणजे काय की जिला सतत कज्जा लागतो, सतत भांडणं लागतात. काही काही स्त्रिया असो किंवा पुरुष असो त्यांना सतत भांडणं लागतात, म्हणजे मिनिटाला त्यांचे कोणाशी तरी वाद होत असतात, त्यांना सतत ते म्हणजे रागातच असतात आणि कुठल्याही गोष्टीवरून त्यांना वाद घालण्याची त्यांना ती सवय असते. तर अशा प्रकारच्या लोकांना म्हटलं जातं की कर्कशेला कलह तर पद्मिनीला प्रीतिगोड. पद्मिनी हे एक महालक्ष्मीचं नाव आहे, तर तिला प्रीतिगोड म्हणजे काही स्त्रिया असतात की ज्या खूप लागवी असतात, खूप गोड बोलणाऱ्या असतात, तर अशा स्त्रियांना प्रीतिगोड असते. म्हणजे काय की त्यांना छान वाटतं की आपण सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागावं. आणि काही जणांना भांडायची सवय असते, ते कायमच भांडतच असतात. दुष्ट स्त्रीला भांडणे आवडतात तर गुणवतीला प्रेम आवडते.
काळी बेंद्री एकाची आणि सुंदर बायको लोकाची. आता या म्हणीचा अर्थ असा आहे की आपल्या वस्तू आपल्याला चांगल्या वाटत नाही, आपल्याला असं वाटतं की त्याच्याकडे तेच खूप छान आहे. या अर्थाने ही म्हण आहे की काळी बेंद्री एकाची म्हणजे आपली स्वतःची. आपली बायको जी असते, कोणाला असं वाटत असतं की आपली बायको काळी बेंद्री आहे, आपली बायको तितकीशी सुंदर नाही, पण दुसऱ्याची बायको मात्र त्याला नेहमी सुंदर वाटत असते. या अर्थाची एक म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वांना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या गोष्टी चांगल्या आहेत असे वाटत असते. कुठे इंद्राचं ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टानी. आता तट्ट हा शब्द पुन्हा एकदा आलाय. तर तट्ट म्हणजे काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या घोड्याला सतत टुमणं लावावं लागतं, ज्याला सतत काठी मारावं लागते, असा मरतुकडा घोडा. आता श्याम भटाकडची असलेली तट्टानी एवढीशी कुठेतरी ती घोडी, आणि इंद्राचा ऐरावत म्हणजे त्याचा तो हत्ती, त्या हत्तीवरती असलेली अंबारी आणि त्याचा तो डामडौल. म्हणजे कुठं आपण याचा अर्थाची अजून एक पण म्हण आहे की कुठं राजा भोज आणि कुठे गंगोतेली. म्हणजे तो गंगोतेली कुठं आणि कुठं राजा भोज, काय बरोबरच होऊ शकत नाही त्यांची. तर अशा दोन खूप मोठी दरी असलेल्या व्यक्तींबद्दल, खूप मोठी दरी असलेल्या दोन समाजांबद्दल आपण असं म्हणतो की कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भटाची तट्टानी. श्रीमंत माणसाची तुलना दुर्बळ माणसाची होऊ शकत नाही. हे बघा, ही श्याम भटाची तट्टानी आणि हा इंद्राचा ऐरावत. तर काय, इंद्राकडे असे कितीतरी तट्टून उमदे घोडे असतील, तर तट्टाकडे बघण्यासाठी पण वेळ नसेल त्याला. पुढची म्हण बघूया. घोडं झाल्या माराया आणि बसणारा म्हणतो मी नवा. म्हणजे दुसऱ्याबद्दल आपल्याला काही म्हणजे आपण म्हणतो ना त्याला की जाणीवा आपल्या बोथट झालेल्या असतात. काही ठिकाणी असं असतं बघा, काही लोकांच्या व्यक्तींच्या बद्दल असं नेहमी आपण बघायला मिळते की त्यांना त्यांचं स्वतःच काहीतरी दाखवायचं असतं, काहीतरी स्वतःच काहीतरी शानपणा मिरवायचा असतो. ह्या म्हणीमध्ये काय आहे की घोडं झाल्या माराया आणि बसणारा म्हणतो मी नवा. म्हणजे त्या घोड्याच्या अंगावर तो बसलाय आणि ते बिचारा मरतुकडा घोडा, तर त्याचा जीव जाईल की काय अशी अवस्था आहे. आणि बसणारा तो पण आता त्या घोड्याचं मान वगैरे आवळून करकचून बसलाय आणि मग तो त्याचा स्वतःला सावरतोय की मी पडलो नाही पाहिजे, पण खाली घोड्याचा जीव गेला तरी चालेल. अशा केसमध्ये आपण म्हणतो घोडं झाल्या माराया आणि बसणारा म्हणतो मी नवा. दुसऱ्याचे दुःख न पाहता आपलाच विचार करणे. चांभाराची नजर जोड्यावर. आता ही खरं तर एक बऱ्याच वेळेस अशा म्हणजे जाती निश्चित असतात, जातीवरती असतात. तर खरं तर ही जात म्हणून नव्हे तर एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे, चांभाराची नजर जोड्यावर. आता या म्हणीचा अर्थ असा आहे की आता ज्याला ज्या गोष्टीतलं कळतो तो त्या गोष्टीकडे तो सतत म्हणजे त्याला त्याच गोष्टी दिसत असतात. आता आपण एक गोष्ट एक्सपिरियन्स केलेली असते बघा, की तुम्ही समजा आपल्याला एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घ्यायची असेल. आता तुम्ही डोक्यात ठरवलं की आता आपल्याला युनिकॉर्न गाडी परचेस करायची किंवा स्विफ्ट गाडी परचेस करायची 4 व्हीलर. तर तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला सगळीकडे युनिकॉर्नच दिसतील, सगळीकडे तुम्हाला स्विफ्ट डिझायर्स दिसतील आणि तुमचा सगळा फोकस त्या 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरकडे असेल की अरे हा ही 4 व्हीलर गेली, ही छान दिसते, ही 2 व्हीलर गेली, ही छान दिसते. म्हणजेच आपण ज्या गोष्टीचा विचार करतो आपल्याला आपोआपच हळूहळू सगळ्या गोष्टी तशाच दिसायला लागतात. आपापल्या व्यवसाय संबंधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो. हे दोन्ही अर्थाने आपण तसं वापरू शकतो. डॉक्टर असेल तर त्याला आजूबाजूला मग तुम्ही एखाद्या डॉक्टरचं बघा, त्याला नुसतंच बोलून बघा की मला जरा अस्वस्थ वाटते, तो लगेच तुमची नाडी वगैरे चेक करेल, टेम्परेचर वगैरे चेक करेल. म्हणजे त्या व्यवसायाशी संबंधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन बघत असतो. तुझी दाढी जळू दे पण माझी विडी पेटू दे. असंच काही लोक असे की ज्यांना असं वाटत असते की दुसऱ्याचं वाटोळ झालं तरी चालेल पण माझं मात्र मतलब साध्य झाला पाहिजे. अशा प्रकारच्या लोकांसाठी ही म्हण आहे की तुझी दाढी जळू दे पण माझी विडी पेटू दे. म्हणजे आता याची विडी पेटणं किती महत्वाचं आहे. समोरच्याची दाढी जळाली तरी चालेल, त्याला त्रास झाला तरी चालेल. आपण बऱ्याच लोकांच्या बद्दल असं म्हणत असतो की अरे हा तो खूप पायाजवळ पाहणार आहे. म्हणजेच काय, या म्हणीचा अर्थ काय होतो की काही लोक असतात असे की जे फक्त स्वतःपुरताच विचार करतात आणि स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात, दुसऱ्यांशी त्यांना काही घेणं देणं नसतं. अर्थात त्याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे. पुढची म्हण आहे नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. आता घरामध्ये आपला कोणी छोटा मुलगा भाऊ असेल किंवा बहीण असेल तर काय होतं की मोठ्या भावाचे कपडे, मोठ्या भावाचे नोटबुक, मोठ्या भावाच्या
म्हणजे सगळ्या त्याच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपोआपच लहान भावाला ते दिले जातात. आई वडिलांचं थोडं अर्थकारण ते सांभाळत दोघं जणांना सांभाळत असतात. पण यामध्ये काय होतं की जो धाकटा असतो त्या धाकट्याला बऱ्याच वेळेस असं होतं की त्याला नवीन कपडे भेटत नाही किंवा त्याला तितकंसं मान सन्मान पण भेटत नाही. म्हणून मग अशी ती पूर्वपाठ म्हण आहे की नकट व्हावे पण धाकट होऊ नये. ज्येष्ठ मोठा मुलगा मोठा मग ते मोठेपणा मोठेकी. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक शब्द असतो बघा की मोठेकी, खूप मोठेकी. मग ती मोठं असणं हे त्याच्यासाठी खूप प्रतिष्ठेचं लक्षण असतं. आणि त्या तुलनेने जे कनिष्ठ असतात लहान असतात त्यांना नेहमी कमी लेखलं जातं. म्हणून असं म्हटलं जातं की नकट व्हावं पण धाकट होऊ नये. नकट म्हणजे काय की विद्रूप असावं पण धाकट असू नये. छोट्या व्यक्तीने नेहमीच कामे सांगितली जातात. आता ही एक हे झालं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कपडे वगैरे दिले जातात जुने पुराणे, त्याच पद्धतीने छोट्या व्यक्तीने नेहमी कामं सांगितली. दादाचं ऐक, दादा काय सांगतो ते ऐक, दादाने सांगितलेलं कर. म्हणजे छोट्या व्यक्तीने नेहमी कामे सांगितली जातात. नाव सुनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. आता ही म्हण अशी आहे की या म्हणीनुसार काय की तुमचं नाव खूप काहीतरी छान ठेवलंय, म्हणजे अमरदीप नाव ठेवले, पण तो काही अमर असतो का? कधी ना कधी तर मरणारच असतो. तसे हे सोनूबाई नाव ठेवले पण तिच्या हातात कथलाचा वाळा आहे. म्हणजे तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही नसणं, त्यासाठी ही म्हण आहे की नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. तुमच्या नावाप्रमाणे तुमचं कर्तृत्व नसणे हे करतील हे कथलाचा वाळा. भरल्या गाड्यास सूप जड काय. आता भरल्या गाड्यास म्हणजे आता एखादा तुम्ही सामान भरताय आणि ते सामान भरणारा जो काही ट्रक आहे किंवा जी गाडी आहे ती गाडी फुल झाली, भरलेली, पण आता त्या भरलेल्या गाडीमध्ये एक सूप राहिले. मग त्या सूपासाठी थोडी परत ऍडजस्ट होत नाही गाडी, जागा होतेच ना. म्हणजे भरल्या गाड्याचे सूप आता एवढं सगळं भरले, मग आता एवढ्या सूपाने काय होणार आहे. ओके, मग त्या तशा अनुषंगाने ही म्हण वापरली जाते. म्हणजे एखाद्या माणसाला 10 लाखाचं कर्ज आहे, मग त्याच्यासाठी 10-15 हजार रुपये म्हणा किंवा 1000-1500 रुपये म्हणा त्याचं कर्ज हे त्याच्यासाठी काय वाटत नाही. त्याला ऑलरेडी एवढा मोठा आपल्यावरती डोंगर झालेला आहे, मग चला अजून त्याच्यात 1000-2000ची भरती काय. समर्थ व्यक्तीला छोटे काम विशेष वाटत नाही. आता हे वेगळ्या अर्थाने दिले, त्यांनी जो अर्थ दिलाय तो अजून एक वेगळा अर्थ असा येऊ शकतो की समर्थ व्यक्तीला छोटे काम विशेष वाटत नाही. म्हणजे एखादा माणूस ताकदवान आहे किंवा एखादा माणूस खूप मजबूत आहे, एखादी गोष्ट करण्यासाठी त्याला चुटकीसरशी ते काम करू शकतो, तर त्याला अशी क्षुल्लक गोष्ट त्याला काही फारशी त्याच्यासमोर काही तिचं टिकावं लागत नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. बोरी आणि बाबळी हे दोघं जण सारखेच गुणधर्म असतात. म्हणजे बोरीलाही काठी असतात आणि बाबळीलाही काठी असतात. आता एका गावामध्ये राहणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची मंडळी असतात ती सगळी मंडळी एका विशिष्ट स्वभावाचीच असतात. आपण म्हणतो बघा, नाही त्या गावातील लोक ना ते खूप उद्धट आहेत, अमुक एक गावातील लोक ना ते खूप हेकेखोर आहेत, अमुक एक गावातील लोक ना ते खूप शिष्ट आहेत. म्हणजे त्या गावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या ज्या तरा आहेत, वागण्याची जी पद्धत आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार आपोआपच त्यांचे स्वभाव बनत जातात. आणि कलेक्टिव्हली जो बाहेरचा माणूस जो बघतो त्याला ते बाकीचे सगळे लोक सारखेच वाटत असतात. म्हणून ही म्हण आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोक राहतात. म्हणजे तुमच्याकडं जे एकाच प्रकारची म्हणजे एकाच गावामध्ये आपण म्हणतो की सारख्याच गुणधर्माचे लोक तिथे राहतात. ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा. गावाकडे खूप वेळेस ही म्हण ऐकली जाते की ज्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा असतो ना त्याच गोष्टीचा वानोळा आपल्या नशिबात असतो. म्हणजे काय की आता समजा एखाद्याला लिहिण्याचा खूप कंटाळा असेल, पण मग सर काय करतात, त्याला रोज नवीन नवीन असाइनमेंट सांगतात, शुद्धलेखन सांगतात, काहीतरी लिहून आणण्यासाठी सांगतात. म्हणजे तुम्हाला लिहिण्याचा कंटाळा आहे म्हणून तुमच्या नशिबाला कशाचा वानोळा आला की ते लिखाणाचा. घरामध्ये आपल्याला मेथीची भाजी आवडत नाही, मेथीची भाजी आवडत नसेल तर मग कोणीतरी सतत आपल्याला मग नेमकं असं होतं. म्हणजे ते आपल्या मगाशी ती जी म्हण तुम्हाला सांगितली त्याच्यानुसार तसंच आहे की तुम्हाला एखाद्या ठिकाणी
एखादी गोष्ट तुम्हाला नको असली की ती गोष्ट तुमच्याकडे 8 दिवसातून 15 दिवसातून जरी आली तरी तुम्हाला तिचा असा त्रास होतो तिला, आणि म्हणून ती फोकस होतो त्या गोष्टीकडे. त्यानुसार ती म्हण आहे की ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा. जी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे. घराला नाही कौल आणि रिकामा डौल. याचा अर्थाची अजून एक म्हण आहे की खिशात नाही अनाने मला बाजीराव म्हणा. आता घराला नाही कौल आणि रिकामा डौल. आता काही लोक असतात की ज्यांना असं रिकामा डामडौल करायची सवय असते, की जे स्वतःच्या भाड्याच्या खोलीमध्ये राहतील पण गाडी मात्र स्वतःची एकदम पॉश चकाचक सेदान कार वगैरे वापरत असतील. तर मग अशा लोकांसाठी म्हणे की आपल्या घराला नाही कौल आणि रिकामा डामडौल. म्हणजे तुमच्याकडे खिशात पैसे कमी असणे किंवा खिशामध्ये तुमच्याकडे दीड काही नसणे आणि तुम्ही तुमचा डामडौल मात्र खूप मोठा करून दाखवणे, तर त्या अर्थाने ही म्हण आहे. गरीब असताना श्रीमंतीची ऐट करणे. इथे ऐट झाले ते ऐट करणे असं घ्या. हे जे आहे ओके. पुढची म्हण बघूया. गोरा गोमटा आणि कपाळ करंटा. कपाळ करंटा. करंटा म्हणजे काय की अपशकुनी. म्हणजे एखादा माणूस जो असतो की तो दिसायला खूप सोज्वळ असतो किंवा चांगला दिसत असतो, पण कपाळ करंटा म्हणजे काय की अपशकुनी असं म्हणता येईल. अशा पद्धतीने आहे. दिसण्यात सुंदर पण फुटक्या नशिबाचा, म्हणून असं म्हणतात की गोऱ्या गोमटा आणि कपाळ करंटा. असं काही काही मुलींच्या बाबतीत असतं बघा की दिसायला खूप सुंदर आहे आणि असं वाटत असतं की हा खूप छान चांगल्या ठिकाणी जातील, तिचा नवरा खूप सुंदर असेल, पण नेमकं उलट होतं आणि कुठेतरी तिचं जे लग्न आहे ते एखाद्या थोड्याशा रंगाने सावळ्या असलेल्या मुलाशी तिचं लग्न होतं. तर किंवा मुलाचंही लग्न असं असू शकतं की तो दिसायला खूप रूपवान आहे, दिसायला सुंदर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा त्याला जी बायको मिळाली ती तितकीशी त्याला साजेशी नाही. म्हणजेच काय याच्यावरून ती म्हण पडली की गोरा गोमटा आणि कपाळ करंटा, फुटक्या नशिबाचा. गाढवाने शेत खाल्ले पापना पुण्य. आता गाढव म्हणजे काय की एक मूर्ख किंवा मूर्ख आपण म्हणजे बोली भाषेमध्ये एखाद्याला आपण म्हणतो की काय गाढव आहे, तसं ते गाढव जे आहे ते गाढव म्हणजे काय की एक मूर्ख माणूस. त्यांनी शेत खाल्लं पापना पुण्य. आता त्यांनी त्या मूर्खाने जी काही कृती केली त्या कृत्याबद्दल त्याला कधी ना पश्चाताप असतो ना कधी त्याला त्याच्याबद्दलचं काहीतरी आपण वेगळं काही अचीव केल्याचं काही समाधान असतं. म्हणजेच काय की वाईट व्यक्तीला त्याच्या वागण्याचे काही वाटत नाही. तसंच वाईट किंवा मूर्ख व्यक्तीला, आता इथं गाढव दोन्ही अर्थाने होऊ शकतं. एक तर मूर्खही असू शकतो, वाईटही असू शकतो. तर एखादा मूर्ख आहे किंवा जो बिनडोक आहे ते आपण म्हणतो ना ती गेलेली केस आहे, ते त्यांनी काय त्याला म्हणजे त्याच्याकडे कुठं लक्ष देतात. तर त्या पद्धतीच्या माणसांना ही म्हण वापरली जाते. गाढवाने शेत खाल्ले पापना पुण्य. गाढवाला गुळाची चव काय. याचं म्हणतच आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट म्हणजे एखाद्याला त्या गोष्टीतलं मर्म किंवा सौंदर्य किंवा त्या गोष्टीमधलं आपण म्हणतो की तत्व न समजणं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो की गाढवाला गुळाची चव काय. गुळ गोड असतो पण ते गाढवाला तो गुळ चालतो का, नाही चालत. त्याला त्याचा उकेरड्यावरतीच लोळलेलं त्याला आवडतं आणि म्हणून त्या पद्धतीने ही म्हण आहे. मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते. गाव तिथे उकिरडा. उकिरडा म्हणजे काय, कचरा टाकण्याची जागा, घाण जिथे टाकली जाते ती जागा. म्हणजेच काय थोडक्यात घाण आणि उकिरडा हे समानार्थी शब्द. गाव तिथे उकिरडा म्हणजे काय की कुठल्याही गावात जा तिथं तुम्हाला तरेवाईक माणसं भेटतील, घाणेरडी माणसं भेटतील, वाईट विचारांची माणसं भेटतील. प्रत्येक गावात असे नासके कांदे असतातच. तिथे असे त्यांनी सर्वदूर सारखीच परिस्थिती असते. गोगलगाय पोटात पाय. गोगलगाय पोटात पाय म्हणजे काय की एखादा, आता आधी तुम्हाला एक म्हण सांगितली होती ती आणि ही जवळपास सारखीच म्हण आहे. तर गोगलगाय आणि पोटात पाय म्हणजे काय की भोळा बामटा आणि कपाळ करंटा. तर ते जे आहे चेहरा भोळा आणि भानगडी सोळा ही आणि ही म्हण जवळपास सारखीच आहे. तर गोगलगाय एकदम गरीब बिचारी गाय असते, पण
तिला पाय असतात ती पाय पोटात लपवून ठेवते. म्हणजे एखादा माणूस जो असतो तो माणूस खूप गरीब दिसतो, पण त्यांनी पोटात लपवलेले पाय असतात ते आपल्याला दिसत नाही. त्याच्याकडचा असलेला जो काही वाईट स्वभाव आहे तो वाईट स्वभाव आपल्याला कळून येत नाही. म्हणून असं म्हणतात की गोगलगाय आणि पोटात पाय. वरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात. पोटात पाय असू शकतात त्यांचे. 4 आण्याचा मसाला आणि 12 आण्याची कोंबडी. याआधी तुम्हाला त्याचं सांगितलंय मी की अडीकेची भवानी आणि सपिकेचं शेंदूर, आणि ही जी म्हण आहे 4 आण्याचा मसाला आणि 12 आण्याची कोंबडी. एखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी असणे आणि इतर खर्च खूप जास्त असणे. चोर नाही तर चोराची लंगोटी. म्हणजे काय की तुम्हाला खूप एखाद्या गोष्टीकडून तुम्हाला असं वाटत असते की काहीतरी आपल्याला खूप छान मिळणार आहे, खूप भरपूर काही आपल्याला इन्क्रिमेंट मिळणार आहे. तुम्ही कुठेतरी काम करताय आणि काम करताना तुम्हाला अशी अपेक्षा आहे की तुमचा पगार आता 50,000 रुपये आहे आणि 50,000 नंतर आता तो 5,000 रुपयांनी वाढणार. पण त्यांनी 1,000च रुपये वाढवून दिले. म्हणजे तुमचा 55,000 रुपये पगार होणार होता, त्याऐवजी किती झाला? 51,000. तुमची अपेक्षा कितीची होती? 5,000ची. मिळाली किती? 1,000. मग आपण त्यावेळेस म्हणतो जाऊ दे बाबा, 1,000 मिळाले तेच खूप झाले. चोर नाही तर चोराची लंगोटी तर भेटली. चुकलेला फकीर मशिदीत. आता चुकलेला फकीर मशिदीत म्हणजे एखादं फकीर जाऊन जाणार कुठे, तर त्याचं अंतिम डेस्टिनेशन कुठं असणार आहे? तो मशिदीतच जाणार आहे. म्हणजे फकीर कितीही चुकला तरी तो कुठं म्हणजे जास्तीत जास्त जाऊल कुठं? तर मशिदीपर्यंत. म्हणून ही म्हण आहे की चुकलेला फकीर मशिदीत. मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो. कोल्लेलं द्राक्ष आंबटच. याचा अर्थ काय की तुम्हाला एखादी गोष्ट म्हणजे नाही मिळाली तर आपण तिला दूषणं देतो, नावं ठेवतो. ओके, न मिळणारी गोष्ट आवडत नाही असे दर्शवणे. कोळसा उगळावा तेवढा काळा. कोळसा उगळावा तेवढा काळा. काही लोकांचा स्वभाव असतो. तो स्वभाव काय की एखादा वाईट माणूस असला ना तर त्याला तुम्ही किती सुधारवण्याचा प्रयत्न केला तरी तो तसाच राहतो. म्हणजे आपण म्हणतो ना की याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. एखादा दारू पिणारा माणूस आहे, त्याला तुम्ही खूप समजवणार, अरे दारू ही वाईट असते, सिगारेट ही वाईट असते, पिऊ नको. तुम्ही त्याला खूप समजून सांगितलं तरी तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसणारच. तरी तो दुसऱ्या दिवशी त्या सिगारेटी फुंकणारच. म्हणजे वाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईटच असतो. खाली मुंडी आणि पाताळ धोंडी. आता खाली मुंडी आणि पाताळ धोंडी म्हणजे काय की आता काही स्त्रिया असतात की त्यांची मान सतत खाली असते. आम्ही खूप गरीब आहोत, आम्ही खूप गरीब म्हणजे स्वभावाने गरीब आहोत, आम्ही खूप सज्जन आहोत, सोज्वळ आहोत, अशा खाली मुंडी घालून असणाऱ्या स्त्रिया असतील किंवा पुरुषे असतील. तर पाताळ धोंडी म्हणजे काय? पाताळ म्हणजे काय की वाईट कामं करण्याची जागा. म्हणजे पाताळ म्हणजे काय की जिथं वाईट कामं केले जातात. तर अशा प्रकारचं जे ठिकाण आहे पाताळ, तर खाली मुंडी आणि पाताळ धोंडी म्हणजे काय की वाईट कामं करण्यासाठीची संधी शोधत असणे. स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्यही धोकादायक असू शकतो. खायला कोंडा आणि निजेला धोंडा. अतिशय गरीब परिस्थिती असणे, अत्यंत दारिद्र्य असणे, म्हणून जे काय खायला कोंडा आणि निजेला धोंडा. म्हणजे कोंडा म्हणजे काय की जो गव्हाचा जो उरलेला जो काही कोंडा आहे तो असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांचा जो काही उरलेला जो काही चोथा असेल त्याला कोंडा म्हणतो. आणि त्याला खायला खूप चांगलं अन्न नाही असं कोंडा त्याला खायला मिळतो. आणि निजेला धोंडा म्हणजे जो कुठेतरी दगडावरती डोकं, धोंडा म्हणजे काय दगड, दगडावरती डोकं ठेवून झोपतो, ज्याला घर नाही दार नाही असा अत्यंत दरिद्री माणूस. बाबाही गेला आणि दशम्याही गेल्या. आता या म्हणीचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय आणि ती प्रयत्न करताना तुमच्या हातचे तुम्ही गमावून बसता, त्यावेळेस आपण म्हणतो की बाबाही गेला आणि दशम्याही गेल्या. एकाच वेळेस 2 वेगवेगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केल्याने दोन्ही गोष्टींचा लाभ होत नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करता. आता तुमच्याकडे समजा 4-5 लाख रुपये आहेत, तुम्ही ठरवलं आपल्याला काहीतरी बिझनेस टाकायचा. बिझनेस टाकण्यासाठी तुम्ही काय केलं की सगळं भांडवल गोळा केले आणि आता सगळं दुकान वगैरे सगळं टाकलं. 5 लाख रुपयाचं किराणा मालाचं दुकान तुम्ही टाकलं, तेवढं सगळं किराणा भरला. आता काय झालं, लोक तुमच्याकडून उधार घेऊन गेले आणि 1 रुपया परत आणून दिला नाही.
तुमच्याकडे होते ते 5 लाख रुपये पण गेले, लोकांनी आणून नाही दिलं, त्यामुळे तुम्ही बँकरप्ट झाले आणि आता हरिहरी करत बसले. ओके, त्याला या अर्थाने म्हण आहे की बाबाही गेला आणि दशम्याही गेला. म्हणजे तुमचे 5 लाख रुपये पण गेले, धंदाही बुडाला आणि आता काहीच नाही राहिलं. तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धोपाट नाही राहिले. या आणि ही जी म्हण आहे दोन्हींचा अर्थ एकच आहे. गड आला पण सिंह गेला. गडाला पण सिंह गेला. आता बघा, समजा आता गावामध्ये तुम्ही सरपंच पदाची निवडणूक आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदाचं एक खूप महत्त्वाचं कोणीतरी दावेदार आहे. बाकी सगळा पॅनल निवडून आलाय, पण सरपंच पदाचा उमेदवारच पडला. मग त्यावेळेस काय म्हटलं जातं, गड आला पण सिंह गेला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस तानाजी मालुसर यांनी ज्यावेळेस कोंढाणा किल्ला लढवला, तर त्यावेळेला कोंढाणा किल्ला लढवता तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि त्यामुळे ही म्हण आली की गड आला पण सिंह गेला. कोंढाणा स्वराज्यात आला पण तानाजी मालुसरे हे तिथं धारातीर्थी पडले. म्हणून महाराजांनी हे वाक्य वापरलं की गड आला पण सिंह गेला. एखादी महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ह्या म्हणीचा खूप वेळेस वापरले जाते. याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट तुम्ही म्हणताय ना आहे, मग ती तुम्ही दाखवा, नसेल तर नाही म्हणा. ओके, मग त्या ठिकाणी आपण वापरतो की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आपण ज्यावेळेस बँकिंग किंवा कुठेतरी आपण व्यवहार करतात, तर त्या ठिकाणी ही म्हण वापरली जाते की तुझ्याकडे पैसे आहेत ना, ते तू दाखव, नसेल तर तू बँकरप्ट म्हणून सांग. कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे. गरजवंताला अक्कल नाही. बरोबर आहे, गरजवंताला अक्कल नसते म्हणजे काय, आता तुम्हाला पैसे पाहिजेत किंवा तुम्हाला काहीतरी एखाद्या गोष्टीकडून कोणाकडून तरी काम करून पाहिजे. आपण त्याला काय करतो, भाऊ, दादा, 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 माझं काम करून पाहिजे. आणि म्हणून मग आपण एखाद्या वेड्या बागड्याचं पण काय करतो, पाय पकडतो. म्हणून ही म्हण आहे की गरजवंताला अक्कल नाही. असहाय माणूस कोणाकडे मदतीची याचना करतो. गाढव मेलं ओझ्याने आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने. आता शिंगरू जे आहे ते शिंगरू म्हणजे गाढवाचं पिल्लू, ते काय ओझं वाळतं का, नाही. ते फक्त काय करतं, गाढव जिथं जिथं जाईल त्याच्या मागे मागं 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 ते फिरत असतं. आता गाढव त्याच्या डोक्यावरती किंवा पाठीवरती जे ओझं ठेवले, त्या ओझ्याने त्याचा जीव व्याकुळ झालेला असतो. आणि ते शिंगरू काय करतं की त्या गाढवाच्या मागे सतत हेलपाटे मारते. म्हणजे गाढव कशामुळे त्याला त्रास होते की त्याच्या पाठीवरच्या ओझ्यामुळे. आणि शिंगरू विनाकारण काय करते की त्याच्या मागे मागे पडून दमछाक करून घेते. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे पुढे दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समर्थन करू नये. इथे चुकीचा अर्थ आलेला आहे ह्या म्हणीचा. गाढव मेलं ओझ्याने आणि शिंगरू मेले हेलपाट्याने ही आपण कधी वापरतो की आता समजा तुमची आई असेल, वडील असेल, तर त्यांनी तुम्हाला घरामध्ये काहीतरी आपल्या इथं लग्न कार्याचं फंक्शन आहे, काहीतरी तुमच्या मोठ्या बहिणीचं किंवा मोठ्या भावाचं लग्न आहे आणि तुमच्यातून खूप मोठा डिफरन्स आहे. किंवा छोटे छोटे मुलं असतात बघा लग्नामध्ये, इकडे तिकडे धावपळ करत बसणारे, त्यांचा काही रोल नसतो त्या लग्नामध्ये, पण ते फक्त काय करत असतात की इकडून तिकडे फक्त फिरत असतात. आणि त्यांचं काम काय असतं, फक्त लग्नामध्ये इकडे तिकडे फिरणे, छान ऐटीत कपडे वगैरे घालणे आणि सगळीकडे इकडे तिकडे मिरवत फिरणे. मग उगाचच कोणीतरी जातो, जिथं जेवण चालू आहे तिथं जातो, बघतो काय चाललंय, स्वयंपाक चाललाय तिथं जातो काय चाललंय, भटजी असतो तिथं जातो काय चाललंय. म्हणजे आईवडील जे असतात लग्न कार्यामध्ये काम करणारे, ते कामाने मरतात आणि हे येडं हेलपाटे घालून मरतो की काही कारण नसताना. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आपण स्वतः एखादी गोष्टी केल्याशिवाय त्या गोष्टीतलं आपल्याला महत्त्व कळत नाही किंवा त्या गोष्टीतलं थोडक्यात आपल्याला महत्त्व कळत नाही. म्हणूनच स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अनुभव आल्याशिवाय, आपण एखादी गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला शहाणपण येत नाही. त्यावेळेला हात लावून बघा गरम, तो कधी कळतो जेव्हा आपण स्वतःला चटका बसतो, अरे नाही हात नाही लावायचे तिथे. हा सूर्य आणि हा जयद्रथ. हा सूर्य आणि हा जयद्रथ हे कधी वापरलं जातं की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करता, त्यावेळेला हा सूर्य आणि हा जयद्रथ ही म्हण वापरली जाते. हातच्या कंकणाला आरसा कशाला. हातच्या कंकणाला आरसा, तुमच्या हातात कंगण आहे ना, तुम्हाला दिसतंय ना, ते आरशात बघण्याची काय गरज आहे.
म्हणजे एखादी गोष्ट इतकी स्वच्छ आहे, सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की त्याला तुम्हाला दुसऱ्या गोष्टींच्या प्रमाणाची गरजच नसते. म्हणजेच काय, हातच्या कंकणाला आरसा कशाला. उघड सत्य केव्हाही खरे करता येऊ शकते. सुंठे वाचून खोकला गेला. एखादी गोष्ट तुम्हाला करून हवी असते. म्हणजे आता सुंठे वाचून खोकला गेला म्हणजे काय की आपल्याला खोकला येतो, तर खोकल्यावरतीचा रामबाण उपाय म्हणून आपण सुंठ आणि साखर खातो. पण सुंठ आणि साखर घरात मिळाली नाही आणि आपोआपच खोकला गेला तर आपल्याला बरं वाटेल की नाही, अरे हा मी सुंठ आणण्याचा प्रयत्न केला नाही ना, साखर आणण्याचा प्रयत्न केला पण आपोआपच ते झालं. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते, खूप रिगरसली ती गोष्ट करायची असते, महत्त्वाची असते, पण तुम्ही ती न करताच आपोआप होऊन जाणे म्हणजेच काय, सुंठे वाचून खोकला गेला. परस्पर संकट टळले. साखरेचे खाणार त्याला देव देणार. साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे काय की जो माणूस साखरेचं खातो त्याला परमेश्वर भरभरून देतो. म्हणजेच काय, जो माणूस आनंदाने राहतो, जो माणूस समाधानाने राहतो त्याला सगळं काही भरभरून मिळतं. प्रत्येक वेळेला रडत राहणाऱ्या माणसाला परमेश्वर पण म्हणतो, जाऊ दे याला किती पण काय केलं तरी हा रडतच राहणार आहे. सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते. हा एक अजून पण एक अर्थ असा आहे की तुम्ही ज्यावेळेस आपण म्हणतो की सगळ्यांशी आपण चांगलं वर्तन केलं, सगळ्यांशी प्रेमाने बोललात, सगळ्यांशी व्यवस्थित राहिलात तर सगळे तुमच्याशी चांगलेच वागतील. म्हणजेच काय की सगळे तुमच्याशी व्यवस्थित प्रेमानेच बोलतील. तुम्ही समोरच्याला धुसफूस केली की तोही तुम्हाला धुसफूस करणारच आहे. म्हणजेच काय की साखरेचे खाणार त्याला देव देणार. काय देणार, आता डायबिटीज देणार. सरकारी काम आणि 12 महिने थांब. सरकारी काम आणि 12 महिने थांब म्हणजे ही म्हण कशासाठी, आपल्याकडचे सरकारी कामं तुम्हाला माहिती आहे. गटारीचं काम काढलं की ते गटारीचं काम 12 महिने चालतं. पुण्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की पुणे ऑलवेज वर्क इन प्रोग्रेस आहे. प्रत्येक ठिकाणचे रस्ते खोदलेले असतात, प्रत्येक ठिकाणचे ब्रिज वगैरे चालू असतात, कुठं ना कुठं कन्स्ट्रक्शनची कामं चालू असतात. तर हे जे आहे म्हणजे आता रस्त्याचं काम चालू केलं आहे, ते रस्त्याचं काम चालू केलं आहे तर ते साधारण 8-15 दिवस 1 महिन्यामध्ये कंप्लीट व्हायच्याऐवजी 1 वर्ष 2 वर्ष अशा पद्धतीने त्याला टाईम लागतो. तर म्हणूनच ही म्हण आहे की सरकारी कामाने 12 महिने थांब. तुम्ही एखादं काहीतरी डॉक्युमेंट्स काढण्यासाठी गेलेत, नॉन क्रिमियर असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, तर त्या ठिकाणी सरकारी तुम्ही स्वतः किती घ्यायचे असा, तहसीलदार ज्या पद्धतीने तुम्हाला दाखला देणार आहे त्याच पद्धतीने तो दाखला देणार आहे. म्हणून या अर्थाने ही म्हण आहे, एखादे काम विलंबाने होणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. एखाद्या माणसाची मर्यादा स्पष्ट असते की तो कितपर्यंत करू शकतो. म्हणून ही म्हण आहे की सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते. म्हणजे एखादी व्यक्ती काय कुठपर्यंत विचार करू शकते, किती टोकाचा विचार करू शकते, तर त्यांच्यासाठी ही म्हण आहे. दुर्बळ माणूस एका मर्यादेच्या आतच काम करत असतो. शिळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड होती. आता बघा, तुम्ही घरात मटण आणता तर तुम्ही खात असाल नॉनव्हेज. आता जे कोणी माझे व्हिडिओज ऐकत असतील, माहीत नाही खाता की नाही खाता, ते नॉनव्हेज खात असतील तर ते नॉनव्हेज खाणारा तो काय करतो, मस्तपैकी मटण किंवा चिकन हादळून घेतो आणि हादळून झाल्यानंतर एवढं चांगलं नव्हतं यार मटण आजचं. म्हणजे ती बिचारी शेळी जीवानिशी गेली आणि हा खाणारा तो काय म्हणतो, एवढं मटण चांगलं नव्हतं. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खूप मोठं काहीतरी बलिदान केलेलं असणं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणतात की नाही इतकंसं काही चांगलं नाही झालं, त्यावेळेस ही म्हण वापरली जाते की शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड होती. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तुमच्यासाठी खूप मोठी आहे, प्रिशियस आहे ती गोष्ट, पण समोरच्यासाठी तितकी महत्त्वाची असेलच असं त्याचं काही गॅरंटी नाही. त्याला वाटत असते की हे काय, एखाद्याने खूप मेहनतीने समोरच्यासाठी एखादी गोष्ट केली परंतु समोरच्याला जराही फिकीर नसणे. वड्याचे तेल वांग्यावर. आता वड्याचे तेल वांग्यावर म्हणजे काय की आता वडा म्हणजे काय की हे कोकण भागामध्ये वडे म्हणजे अशी बहुतेक इमेज टाकली की मी बघतो, याला वडे म्हणतात. हे जे वडे आहेत हे वडे तळून झाल्यानंतर जर तेल वांग्यावरती जर लावलं तर ते तडतड आवाज करतं. या म्हणीचा अर्थ असा आहे की एका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे. म्हणजे वडे तळून झाले पण त्याचं तेल ज्या वेळेस तुम्ही वांग्याला लावता त्यावेळेला तिथं तडतड आवाज होतो.
म्हणजे वड्यावरचा जे राग होता तो राग कशावर काढला गेला, त्या वांग्यावर काढला गेला. एका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढला. आता याच्यासाठी कसं होतं की आता समजा घरामध्ये सासू सुनांचं भांडण चालू आहे. आता सासू सुनांचं भांडण चालू आहे तर सुनेला काही सासूला काही बोलता येत नाही, म्हणून मग ती काय करते, सासूचं सगळं ऐकून घेते, रडते तिथं समोर काय तन करत असेल, पण सगळा राग कोणाकडे काढते, तिच्या नवऱ्याकडे काढते. मग त्यावेळेस तो म्हणतो की बाबा काय हे वड्याचं तेल वांग्यावर. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी, म्हण जशी तिचं अर्थच आहे, तिच्या शब्दांमध्येच आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी. आई वडील जर चांगल्या विचारांचे असतील तर त्यांची जी बाळं आहे ती सुद्धा चांगल्या विचारांचीच निपजतात. संस्कारी कुटुंबात चांगल्या व्यक्ती असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की हा ती फॅमिली खूप छान आहे बरं का. लग्न वगैरे करताना ही गोष्ट आवर्जून बघितली जाते की नाही त्या मुलीचे आई वडील खूप छान स्वभावाचे, त्या मुलाचे आई वडील खूप छान स्वभावाचे. नाही ते मुलाचे आई वडील वडील दारू पितात, मुलीचे वडील दारू पितात, नको हा संबंध चांगला नाही, हे खूप वेळेस आपण ऐकत असतो. म्हणून तुमची जी पारख आहे ती पारख सगळ्यात पहिली तुमच्या आई वडिलांवरतून होते. हा याचे आई वडील खूप संस्कारी माळकरी कुटुंबातले आहेत, टाळकरी कुटुंबातले आहेत, संस्कारी कुटुंबातले आहेत. वाऱ्यावरती वरात काढणे. वाऱ्यावरती वरात काढणे म्हणजे काय की तुम्ही एखादी जी काय आहे, आपण म्हणतो ना की तुम्हाला कुठेतरी जायचे, गोव्याला वगैरे जायचे, तुम्ही गोव्याचा प्लॅन फिक्स करता, पण गोव्याला जाणं कधी होत नाही. मग आपण काय करतो, गाडी काढतो, अरे इतकं लांब गोव्याला जाण्याच्या ऐवजी काय करायचं, चला आपण काय करू, श्रीवर्धनला जाऊन येऊ. म्हणजे तुम्ही काय केलं की वाऱ्यावरती डिसिजन घेतला. वाऱ्यावरती वरात म्हणजे काय की ठीक आहे, लगेच तात्काळ निर्णय घेतला, तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही कुठेतरी फिरायला गेले, फिरून आले. वाऱ्यावरती वरात आहे नाही, म्हणजे चला जिथं वारा जाईल त्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथून तुम्ही परत आलात. म्हणजे स्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर संपूर्ण महत्त्वाचे कार्य करणे. आता इथे हा वेगळा अर्थ आहे की स्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर संपूर्ण महत्त्वाचे कार्य करणे. ही जी आहे हा जो अर्थ आहे हा जास्त सुसंगत कुणाशी होतो की दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणे. या म्हणीशी हा अर्थ सुसंगत होतो की स्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे कार्य करणे. पण वाऱ्यावरती वरात काढणे म्हणजे काय की हवेतच डिसिजन घेणे. आपण म्हणतो चालू ठरलं आणि आम्ही फिरून आलो, तर ते वाऱ्यावरती वरात. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. एखाद्या माणसाकडून आपल्याला खूप अपेक्षा असतात की यार तो आपल्याला आर्थिक मदत करेल, 50-50 हजार रुपये देईल, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे मदत मागण्यासाठी जातात तो म्हणतो यार माझ्याकडे फक्त 500 रुपये. म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप आशा असते आणि त्या अपेक्षेनुसार मोठ्या व्यक्तीने नाही काम केलं तर आपण ही अशी म्हण म्हणतो की राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. हीच म्हण मागाशी जसं तुम्हाला एक अर्थ सांगितलं तसंच तुमच्या नोकरी व्यवसायाशी सुद्धा संबंधित असू शकते की तुम्हाला 5,000 रुपये पगाराची इन्क्रीमेंट अपेक्षित होती, पण तितकं झालं नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला इन्क्रीमेंट झालंच नाही किंवा कमी इन्क्रीमेंट झाले, तर त्यावेळेस ही म्हण वापरली जाते. भरवशाच्या म्हशीला टोनगा. भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या माणसाकडून अपेक्षा असते की तो करेलच हे काम, पण त्याच्याकडून ती जर नाही झाली पूर्तता तर आपण काय म्हणतो, भरवशाच्या म्हशीला टोनगा. पूर्ण निराशा करणे. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात म्हणजे काय, काही लोकांना सवय असते की फक्त मोठ्या मोठ्या गप्पा, त्या मोठ्या मोठ्या गप्पा फक्त ते मारतात, याच्या व्यतिरिक्त ते काही काम करत नाहीत. अशा लोकांसाठी म्हणे की बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. एखाद्याला तुम्ही जेवायला बोलवतात आणि सांगतात तुमच्यासाठी छान भात बनवूया, तुमच्यासाठी छान कढी बनवूया, आणि प्रत्यक्षात काहीच बनवायचं नाही, अशा अर्थाने म्हणे. तुम्ही खोटी आश्वासनं देतात. जे काही पॉलिटिकल पर्सनॅलिटी जे नेहमीच करतात की आम्ही याव करू, आम्ही त्याव करू, आम्ही रस्ते करू, आम्ही शाळा उघडू, आम्ही दवाखाने खोलू, आम्ही तुमच्या पाण्याची सोय करू, आम्ही तुमच्या ट्रेनिंगची सोय करू. प्रत्यक्षात काही होत नाही. फक्त ते काय करतात, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आपल्याला खाऊ घालतात. बैल गेला आणि झोपा केला. ही म्हण जी आहे त्या म्हणीमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, म्हणून आता ही म्हण जरा व्यवस्थित सांगतो. झोपा केला. झोपा केल्याचा अर्थ झोपा म्हणजे झोपणे नव्हे,
झोपा करणे म्हणजे दरवाजा करणे. तर काय होतं की एक माणूस असतो, शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याकडे एक छान बैल असतो आणि त्या बैलासाठी त्याला झोपा म्हणजे दरवाजा करायचा असतो, पण तो दरवाजा करतच नाही, बरेच दिवस होतात. मग एक दिवस काय होतं की तो म्हणतो की चला आता आपण उद्या दरवाजा बनवूया. पण त्याच्या आदल्या दिवशी काय होतं की रात्रीतून तो जो बैल आहे त्या बैलाला वाघ खाऊन टाकतो, त्याला घेऊन जातो वाघ. आणि मग काय होतं की दुसऱ्या दिवशी हा येडा झोपा बनवतो म्हणजे दरवाजा बनवतो. अरे वाघाने तुझा बैल ओढून नेला आणि त्यानंतर तू त्याच्यासाठी झोपा बनवते म्हणजे दरवाजा बनवते, त्याच्यासाठी प्रोटेक्शन बनवते. तर अशा वेळेस ही म्हण वापरली जाते की तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे, ते काम तुम्ही वेळेत केलं नाही आणि त्याची वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही ते काम करताय, तर त्यावेळेस ही म्हण वापरली जाते. कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे. या व्हिडिओमध्ये आपण पहिले 50 बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 50 आणि 50च्या पुढचे 101 पर्यंतचे व्हिडिओ बघणार आहोत. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.